नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष। मी आज आमच्या भिवंडीमध्ये आहे आणि आमच्या राजूभाऊंनी इथे अतिशय मोठं काम केलेलं आहे। राजूभाऊंनी आज छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे मला वाटतं हे एवढं भव्य मंदिर, पहिलं भव्य मंदिर आज या आमच्या ठाणे जिल्ह्यात उभं केलेलं आहे। खरं तर तुम्ही जर हे मंदिर पाहाल तर याचं उद्घाटन होणं अजून बाकी आहे, पण ज्या पद्धतीने हे मंदिर बांधलंय तुम्हाला असं वाटेल की कुठल्या तरी प्राचीन मंदिरात आलोय। आणि त्याचा जर प्रवेशद्वार तुम्ही पाहाल मागे तर तो गडकिल्ल्यांसारखा बनवलेला आहे। आणि हे जे सगळं बनवलंय म्हणजे महाराजांची आतली मूर्ती जी आहे, जी पूजेसाठी वापरली जाणार आहे, ती 5 टनाची आहे आणि जमिनीतून खालनं दगड काढलेला आहे आणि एका दगडात ती मूर्ती बनवलेली आहे। मला असं वाटतं की महाराजांवर अनेक गोष्टी घडत असतात, पण खरं तर महाराज लोकांच्या मनामनात आहेत। आता ते मंदिरात येणार आहेत। मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की येता 14 मार्च पासून ते 17 मार्च पर्यंत याचं जीर्णोद्धार आणि सगळ्या गोष्टी होणार आहेत। तर नक्की लोकार्पण सोहळा वगैरे होणार आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व शिवप्रेमींना माझी विनंती आहे की एकदा नक्की येऊन पहा की एक तरुण मुलगा येतो आणि स्वखर्चाने कामाला सुरुवात करतो, नंतर अनेक मित्र जमतात, ते हातभार लावतात आणि त्यातून एक सुंदर स्वतःच्या स्वखर्चाने एक सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर बनलंय ना, ते तुम्ही सगळ्यांनी पाहायला या। मी इथे आल्याच्या नंतर नेत्रदीपक असं हे सगळं बनवलंय। तुम्ही जर त्या बाजूने पाहाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण बालपण इतिहास, जन्माच्या आधीपासूनचा पूर्ण इतिहास, ते राज्याभिषेक सोहळा, अशा विविध गोष्टी इथे तुम्हाला दिसतील आणि त्याच्या खाली त्याची पूर्ण माहिती आहे। म्हणजे हे आता अपूर्ण आहे, याचं काम सुरू आहे आणि पुढच्या 8 दिवसात याचं काम होईल। पण ज्या वेळेला हे काम होईल त्यावेळेला मला वाटत नाही की महाराजांचं असं दुसरीकडे कुठेच जगभरात मंदिर नसेल आणि पर्यटन म्हणून लोक इथे येतीलच, पण जेवढे महाराष्ट्रातले शिवभक्त आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, नक्की भेट द्या। राजूभाऊने जे काय काम केलंय ते खूप मोठं आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधावं आणि अनेक लोक घोषणा देतात, अनेक गोष्टी बोलत असतात, पण बोलण्याच्या पलीकडे पण पुढच्या स्टेपला जाणं आणि महाराजांचं मंदिर उभारणं हे आमच्या राजूभाऊंनी केलंय। अतिशय उत्तम मंदिर आहे, नक्की या, पहा। मी तुम्हाला खात्रीने सांगतो की तुम्ही जाताना तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय जाणार नाही। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर, हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।